मंडळी, आपल्या राज्यातल्या लाडक्या बहिणी खरंच सुरक्षित आहेत का? या प्रश्नावरती विचार करायला लावणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागात एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. नुकताच सांगलीमध्ये देखील असाच भयानक प्रकार घडला. सांगलीच्या ईश्वरपूर इथे एका 8वी मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार करत तिला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आले. हे प्रकरण ताजं असतानाच आता अजून एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय. एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 30 वर्षाच्या विवाहितेवर तिघांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केवळ रूम नंबरमध्ये गल्लत झाल्यामुळे ही महिला त्या नराधमांच्या तावडीत सापडली आणि त्यांनी तिच्यावरती सामूहिक अत्याचार केले. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि तिच्यावर अत्याचार करणारे नराधम नेमके कोण आहेत, या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. पीडित महिला एका खासगी रुग्णालयात काम करते. तिला पैशाची खूप गरज होती, त्यामुळे तिने एका ओळखीच्या मित्राकडे मदत मागितली. त्या मित्रानं तिला पैसे देण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बोलावलं. हा मित्र हॉटेलमधल्या रूम नंबर 105 मध्ये थांबला होता. ती महिला मित्राच्या बोलावण्यावर तिथं पोहोचली. दोघांनीही जेवण केलं आणि सोबतच दारू देखील प्यायली. त्यानंतर तिचा मित्र झोपी गेला. तेवढ्यात तिला एक फोन आला आणि फोनवर बोलण्यासाठी ती रूमच्या बाहेर आली. काही वेळानं फोनवर बोलून झाल्यानंतर ती पुन्हा रूम मध्ये जाण्यासाठी निघाली आणि चुकून तिनं 105 नंबरऐवजी 205 नंबरचं दार वाजवलं. महिलेनं दार वाजवताच रूम नंबर 205 मध्ये बसलेल्या 3 मित्रांपैकी एकानं दरवाजा उघडला. 205 नंबरच्या रूम मध्ये 3 मित्र दारू पीत बसले होते. समोर त्या महिलेला बघून या तिघांच्या डोक्यात नराधम जागा झाला. त्यांना महिलेला आत ओढलं आणि दार लावून घेतलं. आरडाओरड केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत तिला जबरदस्तीनं अजून बियर पाजली. त्यानंतर पहाटेपर्यंत तिघांनीही तिच्यावर अत्याचार केले. पहाटे 3 ते 4च्या सुमारास या महिलेनं नराधमांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत बाहेर धाव घेतली आणि थेट वेदांत नगर पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिनं घडलेला सगळा प्रकार सांगितला. घटनेचं गांभीर्य ओळखत पोलिसांना लगेच हॉटेल गाठलं. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अवघ्या 3 तासात तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या. घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड अशी या 3 आरोपींची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे तीनही आरोपी मित्र असून ते फायनान्स कंपनीसाठी रिकव्हरीचं काम करतात. बुधवारी रात्री त्यांनी हॉटेलमध्ये दारू पिऊन पार्टी करण्यासाठी रूम बुक केली होती. रूम बुक करताना त्यातल्या एकाने स्वतःचा नंबर दिला होता. या नंबरमुळे पोलिसांना त्या तिघांच्या मुसक्या आवळणं सोपं झालं. मंडळी, महिलांवर अत्याचाराच्या अशा कित्येक घटना रोज घडतात. यामधल्या काही घटना समोर येतात आणि त्यावरती तात्काळ कारवाई केली जाते आणि आरोपींना लगेचच ताब्यात देखील घेतलं जातं. मात्र काही महिला बदनामीच्या भीतीनं किंवा धमकीला बळी पडून या बाबतीतल्या तक्रारीही नोंदवत नाहीत. एकीकडे सरकार लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देतंय. मात्र दुसरीकडे याच लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे का केले जात नाहीयेत? अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांवरती कठोर पावलं उचलत कारवाई का केली जात नाहीये? असे अनेक प्रश्न सध्या आपल्या राज्यामध्ये आहेत. फक्त रूम नंबरमध्ये गफलत झाल्यामुळे एखाद्या महिलेला असल्या भयानक प्रकाराला सामोरं जावं लागलं. कालचं सांगलीचं प्रकरण घ्या. ओळखीच्याच दोघांनी त्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केलेत. एवढंच नाही तर त्या मुलीला पट्ट्यानं मारहाण देखील केली आहे. अजून एक घटना घडली आहे बँगलोरमध्ये. एका कॉलेजच्या तरुणीवर तिच्याच मित्रानं वारंवार अत्याचार केलाय. नंतर काही दिवसांनी त्यानं तिला ब्लॅकमेल करत मित्रांसोबत तिच्यावर सामूहिक अत्याचार देखील केला. अजून एक प्रकरण आहे पुण्यातल्या दौंड तालुक्यातलं. दौंड तालुक्यातल्या पारगावमध्ये एका शाळेतल्या अल्पवयीन मुलीचा शाळेतल्या शिक्षकानंच विनयभंग केलाय. अगदी मनाला सुन्न करणाऱ्या या घटना आहेत. मंडळी, आपल्या लाडक्या बहिणी आपल्या गावामध्ये सुरक्षित नाहीयेत. अनेकदा कुटुंबातल्याच कुणाकडून तरी तिच्यावर अत्याचार केल्या जाण्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. म्हणजे महिला कुटुंबात देखील सुरक्षित नाहीयेत, कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाहीयेत, शाळा कॉलेजमध्ये सुरक्षित नाहीत. मग या लाडक्या बहिणी नेमक्या कुठे सुरक्षित आहेत याचं उत्तर काय मिळत नाहीये. पण मंडळी, या प्रकरणामध्ये अजून एक बाजू आहे. ती म्हणजे या घटनेतील पीडित महिला ही देखील सुरुवातीला नशेत होती. तिनं देखील मित्रासोबत दारू प्यायली होती. एकतर रात्रीच्या वेळी बाहेरच्या ठिकाणी आणि त्यातूनही लॉज सारख्या ठिकाणी आपल्या सुरक्षेचा विचार न करता दारू पिणं कितपत योग्य आहे? महिलांनी देखील स्वतःच्या सुरक्षेची काळजी आणि जबाबदारी घ्यायला हवी. पण मंडळी, एकूणच काय तर या घटनांबाबत जोपर्यंत सरकारकडून कडक कायदे बनवले जात नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.
अशा घटना थांबवण्यासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जावीत असं तुम्हाला वाटतं? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.